नमस्कार मंडळी, मी कैलास बेसत तुमचा पुन्हा एकदा रिवांज बेसत ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर तुम्हाला थंबनेलवरून माहितीच पडलं असेल की आम्ही आज कुठे चाललो. आम्ही चाललो आज बाहेर फिरायला. आम्ही चाललो आहे फार्म रिजन्सी रिसॉर्ट जो गोराई बोरिवलीला आहे. आणि खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता, तर आज विचार केला की आज बाहेर चाललोच आहे, तर म्हटलं की ब्लॉग बनवूया. खूप दिवसानंतर आज जाण्याचा योग आला आहे आणि त्याच्यामध्ये आज आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. तर विचार केला की आज थोडं बाहेर जाऊया. रिवांशला पण खूप दिवस झाले बाहेर गेलो होतो. गावी गेलेलो, गावच्या नंतर आज बाहेर. बाबू खाली नाही उतरायचा, इकडे इकडे इकडे. चला आपण जाऊया पुढे. इथे लावले आपण. तर म्हणजे आपला आता क्रॉस करून झालेला आहे. आता आपण ह्या रस्त्याला, हा गावखेड्याचा रस्ता आहे, खाडीचा रस्ता आहे. खाडी आहे साईडला बाजूला पूर्ण. तर आता इकडून आपल्याला फार्म रिजन्सी तरी पण एक आम्ही अजून बघितलं नाही, तर पण मॅपवरती मला असं वाटतं की 7 ते 8 किलोमीटर आहे. तर आता मला पण रस्ता माहिती नाही, ते मॅपवरती लावूनच जाईल पुढे. सकाळचं वातावरण खूप छान आहे इकडे. मंदिरं वगैरे आहेत, म्हणजे गावच्यासारखीच फिलिंग आहे सेम. मस्त मंदिर बांधले आहे. फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे फार्म रिजन्सी रिसॉर्टमध्ये. किती लाव गाडी? गाडी पार्क करतो. इकडे रिवांश इकडे एक गाडी येते तर. चला रिसॉर्ट मध्ये. तर बाबूने अंड्यांवर ताव मारलाय. बाबूने अंड्यांवर ताव रिवांश कुठं आला रिव? हा काय काय बोलतोय? त्याला मध्ये जायचं. चला आपण जाऊया. खाऊन घे पटपट आणि जाऊया. कुठे? त्याला स्विमिंग पूल मध्ये जायचं. लग्न वाढवण्याची आर्थिक सुरक्षा. नेक्स्ट प्लॅन. पूर्ण रिसॉर्ट खाली आहे. आम्ही VIP माणसं आहोत आणि VIP म्हणून आमच्यासाठी खास रिसॉर्ट बुक आहे पूर्ण टोटली. बघू शकता आमचे मेवणे गोपाळ पडवळ. अख्खा रिसॉर्ट पूर्ण खाली आहे. फक्त मी, आमचा रिवांश
रिवा चला सावकाश 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 सावकाश. रिवांश करतो मजा. ये मामाच्या खांद्यावर चल. मम्मीला फोटो काढा आपला. मम्मीला फोटो काढा. मम्मीला फोटो काढा. असं करा. रिवांश हे बघ. भाऊ ती मम्मी गेली होती बघ वरती. ये पटकन. मी रिवांश आणि रिवांशची मम्मी. थांब तिकडे नको जाऊ. तिकडे नको जाऊ. इकडे पाठी पाठी. रिवांश त्याचा हात सोड. भाऊ पाठीचा इकडे कुठे खोल आहे. रिवांश तू लाव. तू लाव. हा तू लावून दाखव मला. व्हेरी गुड. सावकाश सावकाश. या आता आम्ही आलो आहे फार्म रिजन्सीच्या जे वुडन कॉटेजेस आहेत तिकडे. आणि थोडा गार्डन एरिया आहे. मस्त आहे एरिया इकडे. संध्याकाळचे वाजलेत 4. आम्ही दुपारी त्या स्विमिंग पूलमध्ये पोलो दमलो. नंतर जेवलो. थोडीशी झोप काढली आणि नंतर म्हटलं की संध्याकाळी निघायचंच आहे. तर म्हटलं थोडं गार्डन आणि इकडचा एरिया कसा आहे फिरून घेऊया. इकडचे वुडन कॉटेजेस आहेत. आता सध्या एम्प्टी आहेत सगळे. पण इथे राहायला खूप मजा येईल. ऊन पडतंय. मस्त आहेत एकदम. छोटे छोटेच आहेत पण. हे लोक इकडे बसतात चुलीमध्ये. फक्त एकच आहे की जेव्हा आपण बुकिंग करतो ना त्या बुकिंग करण्याच्या टायमाला थोडं आपण ते लोक काय बोलतात याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण का माझ्याबरोबर असं झालं की त्या लोकांनी बुकिंग म्हणजे फोनवरती बोलताना काही वेगळं सांगितलं आणि आता जेव्हा इकडे आलो आहे मी तेव्हा काही वेगळंच चाललं त्यांचं. म्हणजे पैशांचा थोडा फरक पडला आहे. बाकी काय नाही. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच आहेत. जेवण आम्ही मागवलेलं. जेवण खूप महाग आहे इकडे आणि बस सगळ्याच गोष्टी महागच असतात. कारण आपण अशा ठिकाणी आल्यावरती मग सगळं महागच असतं. त्याच्यामुळे मला तर जेवण महाग भेटलंच पण त्याची जी क्वालिटी होती क्वांटिटी ठीक होती पण क्वालिटी थोडीशी हेच होती. जाऊ दे काय बोलायचं नाही. कारण माहिती आहे आपण बाहेरच्या ठिकाणी आल्यावरती छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. बाकी इकडचं वातावरण मस्त आहे. रूम पण छान होते. हायजीन होते. चांगलं होतं. काय झालं रिवांश. चलो बाय बाय.
चाललो आता घरी. संध्याकाळ पण झाले आणि हा थोडा रस्ता जंगल टाईप रस्ता आहे, तर दिवस मावळायच्या अगोदर घरी जाऊया म्हणजे आम्हाला ते बोटीने पण प्रवास तो पार करायचा आहे. तर रिवांश पण आहे, रिवांश थकला आहे आज. तर रिवांश पण बाय बाय. बाबू बाय बाय कर बेटा. बाय बाय कर. बाय बाय करा. बाय बाय करतो. ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.